ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समवेत जाऊन आपला उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे या मतदारसंघात फाटक विरुद्ध पवार अशी थेट लढत पाहायला मिळेल. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अपेक्षेनुसार शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून ठाणे विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भरला. यावेळी फाटक यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, प्रमोद हिंदूराव, नजीब मुल्ला यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारीही उपस्थित होते. सर्वप्रथम त्यांनी आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस हार घालून आशीर्वाद घेतला. त्यानंतर पदयात्रा काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ठाण्याची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते अभिजित पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवून डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीतील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरू केलाय. अभिजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केला. सर उमेदवारी अर्ज आपण भरलेला आहे की ठाण्यामध्ये देखील सर्व पक्ष एकत्र दिसलेले आहेत. महायुतीचे ठाणे पालघर विजय पक्का आहे आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक कारण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, मेजॉरिटी आहे. त्यामुळे महायुती लोकसभा विधानसभा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही महायुती निवडणूक लढवतोय. तसे महाविकास आघाडीचे उमेदवार मी आपल्याला सांगतो, फक्त ठाणे पालघरच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे. महायुती विजय होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीदिनानिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शावर राज्यकारभार चालवत असल्याचं सांगितलं. स्मारक उभारणीसाठी योगदान देता आलं हे आपलं भाग्य असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य जगप्रसिद्ध असून त्यांनी देशभरातील अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि अन्नछत्र उभारून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या स्मारकासाठी छोटासा का होईना हातभार लावता आला याचा आपल्याला अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतलेल्या संस्थेचे विशेष अभिनंदन करत त्यांनी मर्यादित जागेतही अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी स्मारक उभं राहिल्याचं सांगत अहिल्यादेवींच्या कार्याला खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणं होय असंही त्यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील निर्णयांची आठवण करून देताना चोंडी येथे झालेल्या जयंती सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तसंच शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगतानाच त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. अहिल्यादेवींच्या कल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आजही प्रेरणादायी असल्याचं सांगत त्यांनी शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याचा पुनरुच्चार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा विकास साधत आहोत. त्यांच्या कार्याची उंची इतकी मोठी आहे की अशा शेकडो स्मारकांची उभारणी केली तरी ती कमीच पडतील, असं भावनिक उद्गारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी प्रास्ताविक भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सुशोभीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिल्याबद्दल त्यांचं समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार यांच्यासह इतरही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. क्रीडा क्षेत्रातील संदीप धायगुडे, कला क्षेत्रातील दत्तात्रय चिवाणे, शैक्षणिक क्षेत्रातील भगवान आसाराम गावडे, साहित्य क्षेत्रातील डॉक्टर महादेव इरकर, सामाजिक क्षेत्रातील बिरू कोळेकर, शासकीय क्षेत्रातील संध्या खताळ, राजकीय क्षेत्रातील निहारिका खोंदले, उद्योजक क्षेत्रातील मनोज कुचेकर तसंच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सुवर्णा चोपडे यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी पुरस्कार विजेत्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केलं. अठ्ठेचाळीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर दिव्यातील बेपत्ता मुलगी सुखरूप परत. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय मुलीचा शोध अवघ्या 2 दिवसात लावण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 948 सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार 7 वर्षीय साक्षी विजयकुमार पांडे ही 28 मे रोजी रात्री 8:30च्या सुमारास दिवा येथील राहत्या इमारतीच्या परिसरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. मुलगी घरी न परतल्यानं तिचे वडील विजयकुमार पांडे यांनी तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली. 4 डीबी पथके आणि 2 विशेष पथके तयार करून परिसरात शोध घेण्यात आला. इमारतींचे टेरेस, रिकाम्या खोल्या, गटारे, चेंबर्स यांची तपासणीही करण्यात आली. तसंच ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे, रेल्वे पोलीस, चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, सामाजिक संघटना आणि विविध माध्यमांमार्फत मुलीचा फोटो प्रसारित करण्यात आला. 29 मे रोजी विविध इमारतींमधील सीसीटीव्ही तपासताना मुलगी श्लोकनगर दातिवली रोड परिसरात फिरताना दिसून आली. पुढील तपासात ती दिवा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना आणि रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ लोकलमध्ये चढताना दिसून आली. यानंतर पोलिसांनी दिवा ते अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानच्या विविध रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर बदलापूर परिसरात त्या व्यक्तीची ओळख सुमित शांताराम जाधव अशी पटली. 31 मे रोजी पहाटे पोलिसांनी बदलापूर येथील संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन या मुलीची सुटका केली. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीने मुलीची काळजी घेत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी मुलीशी विश्वासाने संवाद साधल्यानंतर तिने घरातील सततची कामे, लहान बहिणीची जबाबदारी आणि होणारा त्रास यामुळे घर सोडल्याचं सांगितलं. शेजाऱ्यांकडूनही अशाच प्रकारची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी नमूद केले. प्राथमिक तपासानुसार मुलगी स्वतःहून घरातून निघून गेल्याचे संकेत मिळालेत. मात्र या प्रकरणाचा
पुढील तपास सुरू आहे. या तपासात 6 पथकातील अधिकारी आणि सुमारे 45 पोलीस कर्मचाऱ्यांनी सलग 2 दिवस रात्रंदिवस मेहनत घेतली. कोणताही ठोस पुरावा नसताना जवळपास 948 सीसीटीव्ही फुटेज तपासून या मुलीचा शोध लावण्यात यश मिळवले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून मुलगी सुखरूप सापडल्यानं तिच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या मिसिंगच्या बाबत तपास सुरू होता. नेमका काय प्रकार आहे काय? मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिवा भागातून 28 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता एक 7 वर्ष 22 दिवसाची मुलगी ही बेपत्ता झाल्यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीचं गांभीर्य पाहून एसीपी डिव्हिजन, प्रभारी अधिकारी व क्राईमचे PI आणि इतर सर्व अधिकारी यांनी आपल्या निर्देशाखाली वेगवेगळ्या टीम स्थापन केले गेले. या 6 टीम या सातत्याने मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. याच्यामध्ये DPच्या 4 टीम आणि NDPSचे 2 टीम काम करत होत्या. या भागातील CCTV पाहणे अत्यंत आवश्यक होतं, कारण मुलीचे पूर्ण हालचाली ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या CCTV मध्ये आल्या असतील या अपेक्षेने साधारणतः या संपूर्ण टीमने 948 CCTV याची पाहणी केली गेली. त्याच्यामध्ये मुलीचे लाईन ऑफ लोकेशन्स मिळाले आणि याच्यामध्ये 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर 31 तारखेला रात्री या मुलीचं लास्ट लोकेशन एका व्यक्तीच्या सोबत बदलापूर या ठिकाणी ती एका ट्रेनमधून खाली उतरल्याचं निदर्शनास आलं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या टीमचे अधिकारी यांनी लोकल जे व्यक्ती आहेत त्यांची मदत घेतली गेली. त्यांच्याकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. ती व्यक्ती हा स्थानिक व्यक्ती आहे, जाधव नावाचे व्यक्ती, सुमित जाधव यांच्याकडे त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घरी ही आमची टीम गेली. घरी ही मुलगी त्या ठिकाणी सुखरूप सापडली. त्याच्याबरोबरच ती जे सुमित जाधव आहेत त्यांची स्वतःची 3 मुलं ही त्या ठिकाणी होती. ते 3 मुलं ही समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच ही होती. या बाबतीमध्ये ज्यांच्याबरोबर ती मुलगी गेली होती याच्यामध्ये सुरुवातीला डाऊट येणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं गेलं की त्यांनी सोबत कसं काय घेऊन गेला. तर या मुलीने स्वतःचा पत्ता हा दिल्ली हा सांगितला होता की स्वतः दिल्लीचे आहे, माझे आई वडील नाहीये आणि मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मला परत जायचं नाहीये, अशा स्वरूपाची माहिती सांगितल्यामुळे त्यांनी या मुलीच्या बाबतीमध्ये चुकीची काही घटना घडू नये, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मुलीबरोबर एक अशीच घटना, अप्रिय घटना त्या ठिकाणी 2025 मध्ये घडली होती. याबाबतचा गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. तर अशी काही चुकीची घटना यांच्याबरोबर घडू नये, ती सुरक्षित राहावी या उद्देशाने तो तिला ती स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. त्याचबरोबर त्यांनी आईला फोन करूनही सांगितलं होतं की मला उद्या या बाबतीत पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यायची आहे, परंतु रात्री मी तिला सोडू शकत नाही, अशा स्वरूपाची माहिती देऊन त्याने स्वतःच्या घरात सुरक्षितपणे ठेवलं होतं. 2च दिवसामध्ये ही मुलगी त्याला पप्पा म्हणत होती. एवढं चांगलं वातावरण, त्यांनी एवढं प्रेम ह्या मुलीला दिलं होतं. या मुलीचे संपूर्ण व्हेरिफिकेशन झालेलं आहे, मेडिकल झालेले आहे, याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची चुकीची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे हा गुन्हा हा तिला सुखरूप मिळवण्यापुरता नसून पुढे तिच्या आई वडिलांची काय परिस्थिती आहे, या व्यक्तीने जे सांगितलेली गोष्ट आहे ती खरी आहे की खोटी आहे याचं व्हेरिफिकेशन सुद्धा अद्याप आमची टीम करत आहे. आतापर्यंतच्या व्हेरिफिकेशन नुसार हे सिद्ध झालेलं आहे की ज्यांनी घेऊन गेलेला आहे त्याचा मालफाईड इंटेन्शन काही नव्हतं. पुढील तपास PSI शर्मा मुंब्रा पोलीस स्टेशन हे करत आहे. जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त ठाण्यात जनजागृती रॅली. जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त ठाण्यात तंबाखू आणि धूम्रपानाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हिरानंदानी मेडोज गार्डन येथून वसंत विहार सर्कलपर्यंत काढण्यात आलेल्या या जनजागृती रॅलीत ज्येष्ठ नागरिकांसह डॉक्टर उल्हास वाघ यांच्या टीमने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या रॅलीचा समारोप करण्यात आला. संकल्प मेडिकल ट्रस्टच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना तंबाखू आणि धूम्रपानामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती देणं हा होता. यावेळी नागरिकांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचं आणि तंबाखूपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं.
डॉक्टर उल्हास वाघ हे गेल्या 40 वर्षांपासून नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी तसंच ओरल हेल्थ कॅम्पचं आयोजन करत आहेत. या शिबिरांमधून तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्यांचं समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन केलं जातं. या उपक्रमात डॉक्टर वाघ आणि त्यांच्या टीमने ऑटो रिक्षा चालकांसह 500हून अधिक नागरिकांच्या दातांची तसंच तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांची मोफत तपासणी केली. तसंच आरोग्यविषयक आवश्यक उपाय आणि मार्गदर्शनही करण्यात आलं. यावेळी शेकडो नागरिकांनी तंबाखू सोडण्याचा संकल्प करत आपल्या जवळील तंबाखू नष्ट केले. आगामी 3 ते 10 जून दरम्यान ठाणे वाहतूक पोलीस देणार शिक्षकांना रस्ता सुरक्षेचे धडे. शहरात अपघातांचं प्रमाण कमी व्हावं तसंच शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी यासाठी ठाणे वाहतूक विभागाने एक विशेष उपक्रम हाती घेतलाय. प्रत्येक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना रस्ता वाहतूक सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहेत. ठाणे विभागातील शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून 3 ते 10 जून दरम्यान प्रशिक्षण शिबिर पार पडेल. त्यानंतर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. वाढत्या वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट तसंच शिक्षण विभागाच्या पुढाकारातून रस्ता सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले. ठाणे विभागातील प्रत्येक शाळेतून किमान एक शिक्षक या कार्यशाळेत सहभागी होणार आहे. या विशेष प्रशिक्षणात सकाळी आणि सायंकाळी मैदानावर परेड, वाहतूक नियमन तसंच अंतर्गत सत्रांमधून आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार, अग्निशमन यांचे सखोल मार्गदर्शन दिलं जाईल. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.